तुळशीला घालून पाणी, पाणी घालून गेली जनी. त्या तुळशीला लावून भुका, भुका लावून गेला तुका. त्या तुळशीच्या समोर जो आपण दिवा लावतो ना, तो चांदीचा आहे, सोन्याचा आहे, मेटलचा आहे, पितळेचा आहे, तांब्याचा आहे किंवा मातीचा आहे. त्याची बेरीज वजाबाकी कधीच करू नका. तो दिवा प्रकाश किती देतो, त्या प्रकाशावरती त्या दिव्याचं अस्तित्व अवलंबून असतं. तसं माणूस किती वर्ष जगला, तो कसा जगला याला महत्व आहे. त्यांनी जर सत्कर्म केलं ना, तर वरच्या बँकेमध्ये ते सगळं जमा होतं. आणि परमेश्वर हा फार मोठा चार्टर्ड अकाउंटंट आहे. तो टॅली करतो आणि मुलाबाळांच्या रूपात सौख्य घरी पाठवून देतो. म्हणून तुम्हाला सांगतो, संतांनी सांगून ठेवलंय, सत्कर्माचे भरता रांगण, देव वसेल तुझ्या हृदयात, मग मंदिरी जाऊनी माग गड्या तू देवाचे आभार. मंदिरात कशाला गेलं पाहिजे? खांब्याला टेकून झोपा काढण्यासाठी नाही, तर परमेश्वराचे आभार मानण्यासाठी गेलं पाहिजे. अरे परमेश्वरा, तुझ्या कृपा आशीर्वादानं सारं काही कुशल मंगल चाललंय. मला सगळ्यात मोठी संपत्ती द्यायची असेल तर आरोग्य दे, कारण तू जर आरोग्य दिलं तर कष्ट करण्याची क्षमता माझ्यात आहे. आणि तेच कष्ट आपल्या शेतात राबताना सावतामाळ्यानं केले. त्यामुळे झालं काय, शिवारामधून त्याला विठू माऊलीचं दर्शन घडलं आणि त्यानंतर त्यांनी अभंगरूपी कवन करून ठेवलं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मित्र हो, अतिशय सुंदर पोषक वातावरण हे जे आपल्याला अनुभवता येत आहे, त्याचं संपूर्ण श्रेय वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ साकेडी आणि भजनप्रेमी ग्रामस्थ यांच्या वतीनं हे पोषक वातावरण या ठिकाणी उभं राहिलंय. त्या मंडळाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी, कार्यकर्त्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद व्हावा ही आदराची विनंती करतो. किंदवड्याचं भजन मंडळ सादरीकरणाला सज्ज झालंय. बुवा कसं आहे माहितीये, सध्याच्या घडीला सक्का मुलगा सख्या बापाला टोपी घालतो, सक्का भाऊ सख्या भावाला टोपी घालतो, सख्खी बायको सख्या नवऱ्याला टोपी घालते. परंतु स्वतःच्या हाताने स्वतःच्या डोक्यावर टोपी घालण्यासाठी वारकऱ्यांची संस्कार संपन्नता मिरवावी लागते आणि ती तुम्ही मिरवली. धन्यवाद. कारण टाळ्या वाजवारे म्हणून सांगाव्या लागल्या नाही. तुमच्या वाद्यांची जुळवाजुळव करून घ्या आणि वाद्य जुळली ती सांगा, म्हणजे पहिली बेल देण्यात येईल. सादरीकरणाचा अवधी 50 मिनिटांचा आहे. 45 मिनिटं झाली की वॉर्निंग बेल. हॅलो 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 बेस्ट बेस्ट हॅलो 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 सुंदरा श्रीधरा अरणोदय
बोली बोलतो देखा पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा माद्वारी आडवल फिर विठुर कडू गायका आडवल फिर विठुर कडू गायका ऐका 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 पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा माद्वारी तू ऐक नागबाई तू राम राम घे तू ऐक नागबाई तू राम राम घे मानव देहाला जन्माला संसार केला गाई गे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे गे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला तुरट पायी पायी या संसारापायी पिंगळा माद्वारी बोलतो देखा पिंगळा माद्वारी तुम्ही मनुष्यान घरदार नीट सगळत राहत सार माणूस मेल्यावर त्यात गावा बाहेर गे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला तुरट पायी पायी या संसारापायी पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा माद्वारी आली या संसारा उठा वेगळे करा शरणता उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे बघा मनुष्य जन्माला आल्यानंतर माझी आई माझा बाप थोडा मोठा झाल्यानंतर माझी बहीण माझा भाऊ अजून थोडा मोठा झाल्यानंतर माझी बायको माझी पोरं अरे बाबा तुझीच बायको तुझीच पोरं आम्ही कुठं म्हणतोय आमची म्हणून पण या साऱ्या धबडक्यात तुम्ही एक गोष्ट मात्र विसरून जाता ती म्हणजे काय तर त्या परमेश्वर पांडुरंगाचं नामस्मरण आपल्याला या जगात कुणी आणलं अरे कुणी आणलं तर त्या परमेश्वर पांडुरंगानंच ना मग त्याचं नामस्मरण करा की त्याचं नामस्मरण केल्याने काय होईल अरे काय होईल तर 84 लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकतात तुम्ही मनुष्याला गोड ना हाती तुम्ही मनुष्याला गोड ना हाती त्याची क्षणात होईल माती रावण तेला लंका जळाली तशी चांगली गती हे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला तुरट पायी पायी या संसारापायी पिंगळा माद्वारी बोलतो देखा पिंगळा माद्वारी आ
नाम तुझे ऐकुनी आज मी धावलो, नाम तुझे ऐकुनी आज मी धावलो, दर्शन घेऊनी धन्य मी झालो, दर्शन घेऊनी धन्य मी झालो, रूप तुझे चित्ती राहो मुकी असो नाम, रूप तुझे चित्ती राहो मुकी असो नाम, गातो देवा तुझे भजन, गातो देवा तुझे भजन, तुझला देवा माझे नमन, तुझला देवा माझे नमन, कुंडली कवरदे गणपती गजानन श्री देवस्थानेश्वर
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल
सोडा सासूबाई, नका मारू सासूबाई, सोडा मला. सोडा. विठ्ठल 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 घरातील कामावर तुझा विठ्ठल जाणार आहे का? सगळी कामं करेन सासू, पण मला पंढरीला जाऊ द्या. सोडा. पंढरीला जायचंय म्हणे. मी पण बघते तू कशी वारीला जातेस ते. सोडा सासूबाई, काय करताय तुम्ही? आपलं विठ्ठल 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 पांडुरंगा, घरातील कामं करीसा विठ्ठल पांडुरंगा जाणार आहे का? धाव. सासूबाई, सोडा मला. बघायला तुझा विठ्ठल येतोय काय ते? यावे धावूनी आज या प्रसंगा, यावे धावूनी आज या प्रसंगा, संत सखुबाई विनवी पांडुरंगा, संत सखुबाई विनवी पांडुरंगा, संत सखुबाई विनवी पांडुरंगा. यावे धावूनी आज या प्रसंगा, यावे धावूनी आज या प्रसंगा,
फिरत्या चाका वरती देसी मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी
ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा, तुझ्या चरणीच्या गंगा. ओव्या गाऊन स्वरात आदिगणीच्या घरात, ओव्या गाऊन
धाव घाली विठो चालू नको मंद धाव घाली विठो चालू नको मंद बडवे मध मारिती ऐसा तरी काय परा बडवे मध मारिती ऐसा तरी काय कृष्ण माझा कन कन करीतो कृष्ण माझा
कन कन करीतो कन 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 करीतो दृष्ट झाली काय गे यासी दृष्ट झाली काय गे यासी दृष्ट झाली काय गे ज्ञानोबा